नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, सीआयडीचं पथक आता एन्काउंटर झालेल्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मुंब्रा बायपास परिसरामध्ये सीआयडीचं हे पथक दाखल झालंय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये आता सीआयडी पथकाकडून तपास सुरू झालेला आहे। घटना घडलेल्या स्पॉटवर आता सीआयडी कडून तपास केला जातोय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आलंय। त्यानंतर आता सीआयडीनं आपला तपास सुरू केलाय। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडे। गणेश, तुम्ही या घटनास्थळी आहात आणि आता सीआयडीचं पथक त्या ठिकाणी दाखल झालंय। ठाणे क्राईम ब्रांच पोलीस तपास कामी तलोजा जेलमधून थेट ठाण्याकडे येताना काल सकाळी 6 आणि 6:15च्या दरम्यान त्या ठिकाणी फायरिंग झाली। त्या व्हॅनची पूर्ण तपासणी सकाळी फॉरेन्सिक लॅबने केली। त्याच्यानंतर हा पूर्ण तपास जो आहे तो ठाणे पोलीस, ठाणे क्राईम ब्रांचचा आणि मुंब्रा पोलिसांचा पूर्ण आता तपास जो सीआयडीने घेतलाय। नवी मुंबई बेलापूर त्या ठिकाणी सीआयडीचे अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत। मुंब्रा बायपासवरती जी घटना घडली त्या घटनास्थळी आता ते पाहणी करत आहेत। पूर्णतः त्यांची टीम जी आहे ते प्रत्येक ठिकाणचे फोटो व्हिडिओ जे आहे ते मोबाईलच्या माध्यमातून टिपत आहे। घटना कुठे कशा प्रकारे किती फूट झाली हा सर्व सखोल तपास आहे। त्यामुळे नक्कीच त्या प्रकरणी आता काय तपास अंती पुढेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र अक्षय शिंदे यांनी पोलीस रिव्हॉल्वर त्यांच्याकडनं खेचून अक्षरशः पोलिसांवरती 3 राऊंड फायर केले होते। त्यापैकी एक राऊंड जे आहे ते पोलीस अधिकारी मोरे यांना मांडीवर लागल्यानंतर 2 राऊंड इतर फायरिंग करीत त्याचा बचाव आणि संरक्षणार्थ पोलिसांनी अक्षय धन्यवाद गणेश एकूणच माहितीबद्दल। तर एन्काउंटर प्रकरणामध्ये आता सीआयडी कडून तपास सुरू झालाय आणि आता घटनास्थळी सीआयडीचं पथक दाखल झालेलं आहे। तर एका शिंदेचा एन्काउंटर दुसऱ्या शिंदेनी केला, पण दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल अशा शब्दात संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर वक्तव्य केलं आहे। तर शिंदेचा एन्काउंटर करायला राऊतांना 7 जन्म लागतील असं प्रत्युत्तर भरत गोगावले यांनी दिलं आहे। अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेला आहे पडदा, आणि त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे। का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला, का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? एका शिंद्यांनी दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करेल। मुख्यमंत्री शिंदेंचा एन्काउंटर करायला संजय राऊतला 7 जन्म घ्यावे लागतील आणि जनतेने स्वीकारलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गरिबांचे मसी आहेत। त्या शिंदेने केलेलं पाप, केलेलं कृत्य हे खरं म्हणजे बाहेरच्या देशात असता तर तिथल्या तिथेच गोळ्या घालून त्याला ठार मारला असता। ही जी हत्या आहे किंवा एन्काउंटर आहे ही मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी झालेलं आहे। आता सफाई काम करणारा मुलगा क्रूश बारीक, तो पोलिसांच्या कमरेवरची बंदूक लॉक असते, ती लॉक झालेली बंदूक करून फायर करणार, हे कोणाला पटेल का? पोलिसांना किंवा सरकारला, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेना, आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचं है। विपक्ष जो है ना वो अपनी बाजू रखते वक्त लोगों को भटकाने की कोशिश कर रहा है। हम वो नहीं चाहते। अरे तुम ही तो फांसी की मांग कर रहे थे, तुम ही तो ये कर रहे थे। क्या उसको क्या शहीद कराना चाहते हो तुम? क्या उसके पुतले खड़े करना चाहते हो? ये ऐसा नहीं होता ना। आरोपी था, मर गया, चलो बला तो चलेगी। आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। विरोधकांकडून एन्काउंटरवर शंका व्यक्त करण्यात आली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी एन्काउंटरवर स्पष्टीकरण देत विरोधकांवर निशाणा साधलाय। अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची पूर्वीपासून मागणी होती। आम्ही अक्षय शिंदेचं कुठंही समर्थन करत नाही। आमचा विषय त्याच्या पलीकडे आहे की ज्या संस्था आणि ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा अत्याचार झाल्यानंतर त्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केलं, तो गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणून तर बदलापूरकर रेल्वे रुळावर येऊन थांबले होते। काल त्या जेलमधनं पुढे येत असताना त्यांनी शेजारी बसलेल्या पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर काढली, 3 गोळ्या झाल्या, त्याच्यातल्या एकाला लागलं। आता जर ती विकृत माणूस तो जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काही गप्प बसलं? पोलिसांनी लगेच फायरिंग केली आणि त्याच्यासाठी तो गेला। नाहीतरी लोक म्हणत होते की त्याला जन्मठेप द्या, पण
ती लवकर घ्या. एक महत्त्वाचं काही काही त्याच्यातल्या घडामोडी समोर येत आहेत. एक तर हातात बेड्या होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे. मग तो सुसाईड अटेम्प्ट होता की एन्काउंटर होता हा एक दुसरा प्रश्न आहे. पण महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला हेच सांगू शकतो की हे सगळं होत असताना आपटेंना वाचवायला ह्यांचं जे काही एन्काउंटर झाला असेल का हा एक प्रश्न आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की हा जो कोणी नराधम होता, हा जो कोणी बलात्कारी होता, ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं. ते न्यायप्रविष्टांनी सगळे न्याय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे. न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो. आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे. मला तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं. माझी मागणी आणि आमची सगळ्यांचीच मागणी फाशीची होती. त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये घेऊन त्याला चौकात फाशी द्यायला पाहिजे होती, हे माझं मत. की त्याला मृत्यू कसा झालाय, त्यांनी पोलिसाला अटॅक केलं आणि म्हणून पोलिसांनी त्याला मारलं. पोलिसांवर अटॅक करणं एवढी त्याची हिंमत होते की पोलीस चौकीत एवढे पोलीस असताना एखाद्या पोलिसावर एखादा गुन्हेगार अटॅक करतो, त्याच्यावर गोळी चालवतो. मग ही यंत्रणा करते का? हे मी सांगितलं विरोधक हे बघा, एक लक्षात, सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही. जर तू कोण ज्या संपूर्ण जे कोण असतील, सत्ताधारी असू दे विरोधक असेल, यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं? बोलले असते का? मग त्या ज्यांच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं, प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो. गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं. ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे. जनतेने त्यांचे फार त्यांना तुडून मारलं पाहिजे. अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, पण एन्काउंटर विरोधी पक्षाचं झालंय. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षाची जी काही वक्तव्य आहेत नाही, बेशरमपणाचं लक्षण आहे. केवळ राजकारणासाठी कुठल्या थरावर गेलात तुम्ही? आणि महाराष्ट्र विकास आघाडीची लोक या अक्षय शिंदेच्या ठोकल्यानंतर त्याच्या फोटोची माळा घालून जपतायत. हे सत्ता पिपासू. सत्तेसाठी तुम्ही इतकं कराल? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणानंतर देवाचा न्याय ट्विटरवर ट्रेंड होत आहे. देशभरातील ट्विटर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर आहे. अक्षयच्या एन्काउंटर नंतर म्हस्केंनी देखील ट्विट केलंय, एक नाथ एक न्याय, बलात्काराला थारा नाही म्हणत म्हस्केंकडून व्हिडिओ ट्विट. आता पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला मुख्यमंत्री झाल्यापासून लोक साहेब म्हणायला लागले. त्याच्या अगोदर तुम्हाला ठाण्यात भाईच म्हणत होते. एकनाथ भाई, आणि तुमचं भाई पण सिद्ध करून दाखवा. त्या अक्षयला कोर्टात नेता नेता ठोका, आम्ही तुमचं अभिनंदन करू. नागपूरमध्ये आज गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेमध्ये भाजपची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी विदर्भामध्ये भाजप जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला असं वक्तव्य अमित शहांनी केलंय. दरम्यान मैदान तयार झालंय. नेत्यांनी हिमतीनं मैदानामध्ये उतरा अशा सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत. शहांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना. आपलं लक्ष शरद पवार उद्धव ठाकरेंना रोखण्याचं आहे. शहांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना. विदर्भात भाजपनं जास्त जागा जिंकल्या म्हणजे भाजप महाराष्ट्र जिंकेल, अमित शहांचं वक्तव्य. 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात भाजपनं जिंकायला हव्या. निवडणुकीचं योग्य प्लॅनिंग करा. घड्याळ आणि बाणाला घेऊन आपण काम करा, अमित शहांच्या सूचना. फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना सूचना. आपल्यातील काहींनी आधी नकारात्मकता दूर करा, मैदान तयार झालंय. हिमतीनं मैदानात उतरा. नेत्यांनी मैदानात उतरून काम केलं पाहिजे. 2.5 वर्षात अनेकांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या नसतील, मात्र आता परिवर्तनाची गरज आहे. आपल्याला मजबूत सरकार आणायचं आहे. विदर्भात कुणीही प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही असं काम करा. उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. पाणी पिण्याची आणि उपचार घेण्याची गावकऱ्यांनी जरांगेंना विनंती केली आहे. जरांगेंच्या शरीरामध्ये ग्लुकोजची कमतरता असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ग्लुकोजच्या कमतरतेमुळे केटोएसिडोसिस या नावाचा आजार होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
इतका बदमाश असतो का लागलाय कोण आमचा आम्हाला लालू दाखवतो पैशाची 1,500 रुपये महिना दाखवतो बहिणीला लाडकी बहीण म्हणतो भावाला मारून टाकतो आम्हाला काय करायचं नाही त्याचा लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड असल्याचं वक्तव्य भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी केलेलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी टेकचंद सावरकर यांचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मतपेटीतून लाभ घेण्यासाठी लाडकी बहीण योजना असल्याचं टेकचंद यांनी म्हटलंय. ये भानगड़ काय के लिए किया बताओ बरा, ईमानदारी से बताओ, अंतकरण से ये इतनी बड़ी भानगड़ काय के लिए की कि जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाडली बहना कमल को वोट देंगी. इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने. ये सब सही बोलते हैं, अपना झूठ बोले होंगे, मैं सही बोल रहा हूं. मेरी बात सही है क्या नहीं? नहीं तो बताने का ये न करने का ये. हम क्या रामदेव बाबा के कार्यकर्ता है? आणि आता पाहूयात विधानसभेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. डॉक्टर मिनल खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. मिनल खतगावकर नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसच्या प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मतदारसंघातून लढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आशिष शेलारांच्या विरोधात प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गायत्री शिंगणे सिंदखेड राजा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. गायत्री शिंगणे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी आहेत. 25 वर्षात मतदारसंघात कुठेच विकास दिसला नसल्याची टीका गायत्री शिंगणे यांनी केली आहे. आमच्या मतदारसंघात लोकांना बदल पाहिजे. आता तुम्ही जसं बघायला गेलं तर 25 वर्षापासून जो विकास हा मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललोय, कारण की 25 वर्षापासूनचा विकास हा कुठे दिसत नाही आणि झालेला पण नाही. राजाभाऊ फड उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. राजाभाऊ फड आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. राजाभाऊ फड परळीमध्ये धनंजय मुंडेंना आव्हान देण्याची शक्यता आहे. पवार साहेबांनी जर मला उमेदवारी दिली तर मी ताकदीशी निवडणूक लढण्यास तयार आहे. पवार साहेबांच्या खाली निवडणूक लढवणार आहोत आणि प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. नांदेडमध्ये रवींद्र चव्हाण यांचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालेत. भावी खासदार रवींद्र चव्हाण असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय. रवींद्र चव्हाण नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. नांदेड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालेत. वांद्रे पूर्व मतदारसंघात महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. जिशान सिद्दीकी अजित पवार गटाकडून इच्छुक असल्याची माहिती आहे, तर शिंदे गटाकडून कुणाल सरमळकर यांनी उमेदवारी मागितली आहे. तसंच वरुण सरदेसाई देखील ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वमधून लढण्याची शक्यता आहे. हा बालेकिल्ला असल्यामुळे आम्ही दावा केला आहे की आणि पक्षाचा आमचा कॅडर चांगला आहे, कामं आहेत. या 2 वर्षात शिंदे साहेबांच्या माध्यमातून बरीच विकास कामं आम्ही केलीत, लोकांपर्यंत पोहोचलेत, प्रश्न सोडवलेत. म्हणून आम्ही दावा ठोकला आहे की हा विधानसभावर धनुष्यबाण निवडून यावं.